असं वरून कुणी काही सांगितलेलं नाहीये. हा विनाकारण गैरसमज झालेला आहे की वरून काय सांगितलं. वरून काय सांगितलेलं, आता आपण 3 लाख जर दाखले दिलेले आहेत, आता वरून जर सांगितलं असं वरून दाखले मिळाले असते. खाली जर यंत्रणेमध्ये, आता उदाहरणार्थ कृषी मंत्री असताना त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुटुंबाला पण मदत देण्याकरता ज्यावेळी आम्ही पंचायत प्रस्ताव मागवायचो, त्यावेळी आमच्या अधिकारी मला सांगायचे की कागदपत्र पूर्तता झाले नाही, कागदपत्राची अपूर्तता आहे. मग मी तो निर्णय केला की त्याच्या कुटुंबात दुःखाची घटना आहे, मग तुम्ही अपेक्षा करता का? मग गावात पोलीस काय करतो? मग आम्ही कंपल्सरी आता शेतकऱ्याच्या घरी जाऊन ती कागदपत्र पूर्तता करून घ्यायच्या सूचना दिल्या. आता पण ते काम बहुतेक प्रकरण वेगाने निघाली, प्रलंबित काय फारसे झाले. तर संवेदनशील पाहिजे यंत्रणा, तर त्या यंत्रणाच्या गावात आपण नेमलेल्या आहेत, त्याला थोडस टास्क मास्टर म्हणून काम करावं लागेल. मी त्याच्या मतदारसंघातील आमदार महोदयाने पत्र विनंती केलेली आहे की तुमच्या मतदारसंघातील या कास्ट व्हॅलिडेशन मध्ये प्रमाणपत्र देण्याबद्दल तुम्ही शीघ्रगतीने काय आढावा घेता, महिन्यात आढावा घ्या, लवकर त्याची कारवाई होईल पहा. आणि जर तुम्हाला वाटली अडचण काही तर मग यायचं अध्यक्ष म्हणून माझी संपर्क करा. मग आमचे आमदार मोदी लक्ष घालतायत. तर आणखीन मला वाटतं आणखीन त्यांच्याशी परत बोलेल की या विषयामध्ये आणखीन त्यांनी प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असेल, त्यांना विनंती करणार. तुम्ही चर्चा करण्यासाठी